बस ठीक आहे. आता तेवढं सांगितलं तेवढं फक्त तुम्हाला घट होतो. काय सांगितलं? षटकारक सांगितलं ना, है ना? काय चाललं आपलं लक्षात असू द्या. षटकारक कळलं का नाही? कार्य घडत असताना 6 प्रकारे काय होतं हे दिसून येतं, आहे ना? तर काय आहे? पहिला कुठला आहे? कर्ता. दुसरा कुठला आहे? कर्म. तिसरा करण. त्यानंतर चौथा संप्रदान, है ना? त्यानंतर 5वा अपादान, है ना? 6वा अधिकरण. संस्कृतमध्ये जर हे सगळं लागतंच. कळलं का नाही? हे 6 कारक आहेत. 6 कारक समजलं का नाही? जसं उदाहरणार्थ कर्ता म्हणजे कोण करताय? तो कर्ता झाला, है ना? कर्म म्हणजे सांगितलं ना, सला ते साला नाते मराठीमधलं. कळलं का नाही? करणमध्ये काय असतंय? है ना? ने शी ही द्वारे. मराठी व्याकरण तुम्हाला शिकवायला लागलो आता. कळलं का? कळते का नाही? वाक्यामध्ये प्रयोग करता का नाही? ने शी ही द्वारे करण. संप्रदान साठी करिता. अपादान ऊन हून पासून. काय शाळेतलं शिकवायचं आलं काय काय? आहे ना? आणि अधिकरण हा ना छान आहे ते संबंध आला. आत वर मध्ये. कळलं का नाही? हे वाक्यामध्ये वापरतो का नाही? हे झाले षटकारक. मी नाही लिहिले, तुम्हाला आता मराठी काय लिहायचं सांगायचं आहे का नाही? मग उदाहरणार्थ कर्ता म्हणजे तो काय असतो? तो कोण आहे? जसं उदाहरणार्थ कार्य. आता कुठलं कार्य आहे? आहे ना? की अमुक अमुक काय समजा कोण व्यक्ती आहे की तो गावाला गेला, है ना? एक उदाहरण चाललं ना आपण, है ना? ज्ञानचंद व्यक्ती गावाला गेला. मग ह्यामध्ये काय झाला? ज्ञानचंद कोण झाला? ज्ञानचंद काय झाला? कर्ता. कळलं का नाही? पुढं त्यानंतर कुठे गेला? गावाला. सला ते सलाना ते आले का नाही? गावाला. ला आला ला. हां. सला ते एक वचनमध्ये असतंय, सलाना ते बहुवचनमध्ये असते. कळलं का नाही? तर त्यामुळं ते गावाला. समजलं का नाही? आणि पुढं काय? गेला. गेला हे काय आहे? क्रियापद. गेला हे काय आहे? क्रियापद आहे का नाही? आता गावाला गेला, परंतु कशाने गेला? गाडीने गेला, एस टीने गेला, रेल्वेने गेला, कशाने तर गेला? तर ती गाडीने गेला. मग हे काय झालं? साधन. साधन समजलं का नाही? ने शी ही द्वारे आला का शब्द तिथं? ने. कळलं का नाही? कशासाठी गेला? हां, कामासाठी गेला. मग संप्रदान काय झालं? कामासाठी. साठी करीता आलं का नाही? हा ना? हे संप्रदान. समजलं का? हां. त्यानंतर मग अपादान, है ना? है ना? कुठून कुठं गेला? है ना? कुठून गेला? मी कुठून निघाला तो? है ना? पंढरपूरवरनं निघाला, है ना? बरोबर आहे ना? हां. आपण सगळं भिन्नच लावतोय. पंढरपूरहून. कुठून? ऊन हून पासून. समजलं का नाही? पंढरपूर पासून निघाला, आहे का नाही? आणि अधिकरण आधार, आहे ना? आधार काय लावणार आता ह्या वाक्यामध्ये? आहे ना? आता आधार काय लावणार? हां, मध्ये 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 लावायचं.
नाही नाही, अजून थांबा की. नाही थांबा, अजून दुसरं काय तर जर आधार. हा, ते नाही, ते साधन झालं. साधन नाही लावायचं आता. आता मध्ये हां गाडी चालते, गाडी नाही म्हणून थांब, दुसरं काय तर घेऊ की. आधार कशाचा घेतला? काय सीटवर, सीट समजलं का नाही? है ना, म्हणजे कशावर बसला तर सीटवर बसला, हां वगैरे, हां ए सीमध्ये बसला, ए सी रूममध्ये वगैरे काय जे असेल ते. आता सध्या तर आपण इथं सीट घेऊया सामान्य आपलं. हे तर काय आपण आपलं सामान्य घटवायचं म्हणून घटवलेलं आहे, है ना. सीटवर है ना बसून घे. आधार समजलं, आधार है ना, कशाचे आधारे, है ना. हे सगळं घटवलं आपण, हे सामान्य तुम्हाला सांगितलं. हे सगळं भिन्न षटकारकामध्ये सगळं वेगवेगळं असतं, आणि अभिन्न षटकारकामध्ये सगळं काय असतं, एकच लावलं जातं, है ना. एकच म्हणजे कसं असतं, आत्मा, आत्म्याला, आत्म्याने, आत्म्यासाठी, आत्म्यापासून, आत्म्याच्या आधारे जाणतो. कळलं का नाही? तो अभिन्न षटकारक. आणि भिन्न षटकारक हे आपण चालूच लोक व्यवहारात वापरतोच की सारखं. भिन्न षटकारक समजले का नाही? हे षटकारक. आणि इथं अजून एक असतं, आहे ना, अजून एक काय असतो जो षटकारकामध्ये घेतला जात नाही. काय असतं? संबंध. संबोधन नाही, संबंध, हा ना. मग ती षष्टीसाठी वापरला जातं, चा, ची, चे. परंतु ते षटकारकामध्ये येत नसतं. काय येत नसतं ती सगळी चर्चा नंतर, है ना. नाही तर तुम्ही सांगा, ज्याला माहीत असेल. माहिती आहे का षटकारकामध्ये संबंध का घेतला जात नाही? हां बरोबर आहे, बरोबर आहे. संबंध हा नेहमी दोन द्रव्यामध्येच असतो, आहे ना. परंतु म्हणून ते कारकामध्ये येत नाही. ते कळलं का नाही? असं आहे. ठीक आहे, समजलं का आता? हे आता हे आपलं पद्मनंदीमध्ये आलती चर्चा म्हणून तुम्हाला सामान्य सांगितली. कळलं का नाही? संस्कृतमध्ये ही पहिली विभक्ती, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी, ही सहावी नाही, ही सहावी आहे. कळलं का नाही? ही सहावी विभक्ती, ही सातवी विभक्ती, आणि आठवी विभक्ती संबोधन. संबोधन कसं असतं? हे, है ना, ज्याला कोणाला सांगतं, हे ज्ञानचंद, हे आत्माराम. संबोधन करतो का नाही आपण, है ना, अनाऊन्स करतो का नाही, है ना. तर ते काय आहे? आठवी विभक्ती. माहीत असं म्हणून सांगितलं आपलं त्याच्यासोबत आपलं, है ना. ठीक आहे, कळलं का सगळ्यांना? हे पुसून टाकतो आता, हे काय नाही ठेवायचं आपल्याला, क्लीन. पुढं तर मग आता काय चाललं आहे आपलं आता? हां हां तर त्यामध्ये हे बघतो आहोत की मोहनियाचे, है ना, किती कर्म आहे सांगितलं? मोहनियाचे किती कर्म? पक्का आहे ना, आहे ना. त्यानंतर सांगितलं दर्शन मोहनियाचे कुठले? चारित्र मोहनियाचे 25. 16 कशाय? 9 कशाय. समजते ना? हे तर काय म्हणजे आता झालंच, संपलं. आता हे परत मला सांगायला लावू नका. आणि हे जर सांगायला लागत असेल तर मग काय उपयोग नाही, है ना. मी हे काय आपलं अगोदरचा अभ्यास आहे, ह्यात नाहीच काय ह्याचा. ठीक आहे ना, म्हणजे एवढं पक्का तर झालंच पाहिजे. आता हे मोहनियाचे 25 कुठले, 3 कुठले, एकूण 28 कुठले, सगळं सांगता आलं पाहिजे. उलटं सुलटं कसाही प्रश्न विचारला तरी सांगता आला पाहिजे. एवढा मोहनीय पक्क पाहिजे. आणि जर मोहनीय पक्क होत नसेल तर कुठली मोहाची वस्तू सोडा, मग मोहनीय पक्का होतंय. म्हणजे लक्षात ठेवायला, हो काय डोक्यात ठेवणं राहिलं. समजलं ना? आता ह्यामध्ये आता तिथं सांगितलं आपण काय पाहिलं? सम्यक तो बघतोय का नाही? हां काल झालेलं आहे. नंतर बाजूने तर लास्ट टाईम नंतर पक्क करा, है ना. मिथ्यात्व जी आहे ते काय आहे? कशाचं सांगितलं आहे, है ना. तिथं काय आहे? फक्त दर्शन मोहनीयातल्या मिथ्यात्वाचा
उदय आहे. बरोबर. त्यानंतर दुसरं सहा साधन काय सांगितलं होतं? सम्यक्त्वातनं पडला आणि मिथ्यात्वात जाण्याच्या अगोदर मधला जो काय आहे काळ है ना, त्यामध्ये काय घडलं? अनंतानुबंधीचा उदय आला. कशाचा एखादाच असतो, क्रोधाचा तर येतो, मानाचा नाही तर माया किंवा लोभाचा. ॲट अ टाईम चारच्या चारी नसतात. लक्षात आलं का नाही? कळलं का नाही? क्रोधाच्या वेळेस मान नाही, मानाच्या वेळेस माया नाही. हे समजलं नाही? क्रोध मान मायलोभ एकमेकाच्या वेळेस कोण ना कोणतरी एकच असणार है ना. उदय बंद होताना ते चारीचा होऊ शकतो. उदय चाललेला आहे आपला. कळलं का नाही? तर अनंतानुबंधीपैकी कशाचा तरी एकाचा काय आला? उदय आला. पण तेव्हा मिथ्यात्वाचा उदय नाही. तेव्हा कुठलं गुणस्थान प्राप्त झालं? सासाधन दुसरं. स आसाधन म्हणजे काय केली त्याने? सम्यक्त्वाची आसाधना केली म्हणजे विराधना केली. कळलं का नाही? शब्दाचा जपलेला आहे है ना. हे सगळे प्रश्न विचारणार सांगतोय, परीक्षा घेणार आहे आत्ता सांगतोय. पण तुम्हाला सांगितलं आहे 2 परीक्षा आहेत. पहिली परीक्षा घरी बसून द्यायची आहे. सांगितलं होतं का? विसरून गेला काय? हां, घरी ते कशी पण द्या. पण त्यामुळे पहिली परीक्षा सगळ्यांना कंपल्सरी आहे. काय करीश भैया म्हणतात मी वाचलो. सगळ्याला कंपल्सरी, जे स्वाध्यायाला येतात सगळ्याला कंपल्सरी पहिली परीक्षा घरी बसून द्यायची. तुम्हीच चेक करायचं, तुम्हीच मार्क द्यायचे. आम्हाला काय सांगायचं पण नाही. पण दुसरी परीक्षा मग ती ज्याला द्यायची ती नंतर सांगणार. ते सांगितलं तुम्हाला, ते आहे डोक्यात. माझा प्लॅन आहे. तो आता नाही झाला मागच्या वर्षी, पण होईल कधीतरी. पण हे पक्का करा तुम्ही अगोदर, ठीक आहे ना. पहिले तुमचं पक्का नाही मग काय माझ्या नाही पुढं, मग तेव्हा वाटणार हां पक्का केलं असतं बरं झालं असतं. असं होऊ नये म्हणून आत्ताच पक्का करा, ठीक आहे. पुढं काय? मिश्र कोण असं सांगितलं? कुठल्या कर्माचा उदय? कुठला? हां, सम्यक मिथ्यात्व आहे ना. ह्या प्रकृतीचा उदय असताना काय होतं आहे? तिसरं गुणस्थान होतं आहे. मग सम्यक मिथ्यात्व जी प्रकृती आहे त्याला सांगितलं होतं कुठलं आहे त्याचं नाव? जात्यंतर सर्वघाती प्रकृती. आता लक्षात राहणार, आता विसरणार नाही. हां, चांगलं आहे. तर अशा प्रकारे झालं 3 खालचे 3. आता सम्यक्त्वाचे 3 भेद बघतो आहोत. औपशमिक सम्यक्त्वामध्ये बेसिक सांगूया. बेसिक औपशिक सम्यक्त्वामध्ये काय असतंय? फक्त मोहनीय कर्मांचा उपशम आहे ना. क्षयोक्षममध्ये क्षय, उपशम आणि उदय आहे, तिन्ही का नाही? हां, शिकवा. आणि क्षायिकमध्ये मोहनीय कर्मांचा क्षय. हे बेसिक सांगितलं. आता नीट बघूया. औपशमिक सांगितलं होतं का नाही? औपशमिकचे 2 भेद केले. कुठले 2 भेद? प्रथमोपशम आणि द्वितीयोपशम. समजलं? आता पक्क झालं ना सगळ्यांना? खाली बघायची सुद्धा गरज नाही है ना. तुम्ही फोटो पाठवलेले आहेत त्यामुळे सांगा प्रथमोपशमचे कुठले? हां ना, बरोबर. प्रथमोपशममध्ये सांगितलं काय आहे है ना? 5 किंवा 7 प्रकृतींचा उपशम है ना. 5 प्रकृती कुठल्या? मिथ्यात्व आणि 4 अनंतानुबंधी. पक्क झालं ना? इथं बघून नुसतं म्हणू नका, विसरून जात चाल. तुम्हाला ज्ञानात आलं पाहिजे. समजलं का नाही काय म्हणतो ते? त्यामुळे न बघताच उत्तर द्यायचा प्रयत्न करा है ना. प्रयत्न तोच महत्त्वाचा आहे, ठीक आहे ना. त्यानंतर पुढं मग ह्या 5 प्रकृती आणि 7 म्हणलं तर कुठल्या? 3 आणि चारित्र मोहनीच्या 4. ह्या 5 किंवा 7 प्रकृतींचा जिथं उपशम आहे तो काय आहे? प्रथमोपशम सम्यक्त्व. बरोबर. 5 ज्यांचा झालेला आहे ते कुठला आहे? अनादि मिथ्यादृष्टी. आणि 7 प्रकृतीचा ज्याचा उपशम आहे तिथं काय आहे? साधी मिथ्यादृष्टी. पण हे तुम्हाला मी बेसिक सांगतोय. जेव्हा तुम्ही अजून मोठ्या ग्रंथांचं अध्ययन करणार 10वी तिथं अजून थोडेसे अपवाद मार्ग येणार आहेत. नको मग माझं खूप विषयांतर होते म्हणून ते काय एवढं सांगितलं बस झालं. कळलं का नाही? बेसिक समजलं ना तुम्हाला? हां, बस. पण पुढं जाऊन सगळं काय होणार आहे, ठीक आहे ना. तर ते जे काय होईल ते तेव्हा त्या स्टँडर्डला जेव्हा जाचाल तेव्हा ते समजून घ्या. आत्ता बेसिक एवढं बस. 5 आणि 7 समजलं का?
पुढं आता त्यानंतर कारण साधी मिथ्यादृष्टीसुद्धा 5 करतो, ती पण चर्चा. मग ती म्हणली ती सगळं काय नको. ठीक आहे. आता काय चाललं होतं. हां, द्वितीय उपशम सम्यक्त्व ते कुणाकडे असतंय. श्रेणी आरूढ. कुठली श्रेणी. हां, तो महत्त्वाचा आहे. शब्द बरोबर आला पाहिजे. उपशम श्रेणी आरूढ. समजलं का नाही. तिथं काय 21 राहिलेलं 21 कळलं का नाही. 28 मधल्या 7 गेल्या, राहिल्या किती 21 का नाही. 21 कुठल्या ह्यातल्या 12 आणि 9 9 कशा आहे 12 9. हां, कळतं का नाही. हां, थोडंसं ह्या 21 प्रकृतींचा काय आहे तिथं उपशम आहे. त्याचं काय आहे द्वितीय उपशम. समजलं. आता अशा प्रकारे ही सगळी चर्चा आपण पाहिली उपशमाची. आता कुठलं सम्यक्त्व बघायचं आपल्याला. हा ना, शाईक सम्यक्त्व पण बघितलं का नाही आपण. हा ना, शाईक सम्यक्त्वामध्ये किती प्रकृती सांगितल्या त्या 7च्या 7 कंपल्सरी. 7 प्रकृती कुठल्या. आणि अनंतानुबंधी 4. कळलं का नाही. ह्या 7 प्रकृतींचा काय आहे क्षय होतो, तेव्हा काय होतं शाईक सम्यक्त्व होतं. आता आपण बघणार काय आहोत क्षयोक्षमिक सम्यक्त्व. क्षयोक्षमिक सम्यक्त्वाच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं क्षयोक्षमची व्याख्या सांगा. है ना, क्षयोक्षमची व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. है ना, आठवते का. गोळे 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 काढलेले आठवतात का. हां, है ना. आणि इकडं हां, म्हणजे आता पहिल्यांदा हे काय आहे सर्वघाती. हा ना, आणि काय देशघाती. बरोबर कळलं का नाही. क्षयक्षमसाठी 2 लागतात, सर्वघाती आणि देशघाती. क्षयक्षममध्ये 3 गोष्टी घडतात. सांगितलं होतं का नाही. क्षयक्षम शब्द सांगतोय. क्षयोपशम समजते का. क्षयक्षममध्ये 3 गोष्टी घडतात. शब्दातूनच दिसतंय. क्षय पण आहे प्लस उपशम पण आहे प्लस उदय पण आहे. समजतंय ना. खूप लोकांना वाटेल आम्हाला जड जाते. असं होणार, थोडं कसं होणार प्रत्येकाचा हळूहळू होत असतो. परंतु काय म्हणतात ना धैर्य धरावं लागेल. आहे ना, आणि थोडासा अभ्यास करावा लागेल. मग सगळं होतंय, सगळ्यांना सोपं जाणार प्रकरण. समजलं का. आहे ना, आणि इथं फळावर बघून तर काय विषय तर कळतोय, डोक्यात राहू न राहू विषय कळतोय का नाही. हां, त्यातनं आनंद मानायचा. ठीक आहे. म्हणजे असं होऊ शकतं की कोणा जीवाचा प्रत्येकाचा वेगवेगळ्या कर्माचा हे असतो. है ना, परंतु त्याचा काय आपल्याला मोक्ष मार्गाशी संबंध नाही आहे. सांगितलं खूप वेळा. ठीक आहे. क्षय उपशम आणि उदय. ठीक आहे ना. ह्याचं नाव काय आहे क्षयोक्षम. 3 घटना घडणार आहेत. ओके. आहे ना. मग आता त्यामध्येच हे सांगितलं होतं काय की इथं समय आहेत का नाही. हा आहे आपला इथला वर्तमान समय. कळलं का. हा वर्तमान आहे का नाही. हां, हे सगळं काय आहे सगळं भविष्य आहेत का नाही. हे सगळं भविष्य आहे. ठीक आहे ना. कळते का. मुद्दाम वेगळा कलर मी हे केला होता. हे सगळे भविष्यात हे सगळे आहेत का नाही. कर्मरचना. कर्मरचना एकानंतर किती का नाही. म्हणून आपण असं उभं असे गोळे गेलेत. स्थितीची रचना नेहमी उभी असते आणि अनुभागाची रचना नेहमी आडवी असते. माहीत असावं. कारण काय आहे. कारण काय केलं स्थिती क्रमपूर्वक आहे का नाही. क्रमानंतर एकानंतर किती का नाही. कळलं का नाही. हां, एकानंतर म्हणून ही स्थितीची रचना अशी उभी दाखवली जाते एकानंतर एक. त्यासाठी मग आता हा वर्तमान. आता सांगा लक्षण पाठ घ्या. घाती स्पर्धकाचा उदयाभावी क्षय. हां, पुढं उपशम. समजलं. आणि घन समयातल्या स्पर्धकाचा उदय. ह्याचं नाव काय आहे क्षयोक्षम. सांगितलं होतं का नाही. ही तर फक्त आपल्याला कर्म टाकायचे.
कळलं का नाही? जेव्हा क्षयक्षमी सम्यक्त्व बघणार किंवा क्षयक्षमी चारित्र्य बघणार, जे काही सगळ्या येणार चर्चा, तिथं फक्त आपल्याला काय टाकायचे, तिथं कर्म टाकायचे, पण लक्षण हेच घडतंय, प्रोसेस एवढंच घडते. काय घडतंय? वर्तमान समयातला, वर्तमान समय का नाही, वर्तमान समयातले जे सर्व घाती आहेत त्या सर्व घातींचा काय सांगितला, उदय येणार होता पण तो उदय आला नाही. मग कशा रूपानं आला? तो देशघाती रूपानं आला. म्हणून उदयाचा अभाव झाला का नाही? वर्तमानामध्ये उदयाचा अभाव झाला का नाही? मग हा उदयाचा जो अभाव झाला तो काय झाला सांगितला, उदयाभावी क्षय. क्षय कसा झाला? उदयाचा अभाव झाला, हाच क्षय झाला. कळलं का नाही? असं झालं का नाही? उदयाचा अभाव झाला, हाच क्षय झाला. हां, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला गॅस बंद करायचा होता परंतु गॅस टाकी संपली, तो आपोआप बंद झाला का नाही? तसा उदयाला येणार होता तो उदयात यायचाच कॅन्सल झाला, तोच क्षय झाला. हा उदयाभावी. हां मग ते उदयाभावी क्षय आपण घडवतोय का नाही आता आपण? मग क्षय झाला म्हणजे काय? की सर्व घाती रूपानं आला नाही, देशघाती रूपानं आला. म्हणून तिथं आता सांगितलं उदयाभावी क्षय. समजलं का नाही? सर्व घातीचा उदयाभावी क्षय. हां, पुढं त्यानंतर सत्तेमध्ये असलेल्यांचा सदअवस्थारूप उपशम. आता उपशमाचा परत काय सांगितला? वेगळा प्रकार सांगितला, हा ना. उपशम पण सांगितला, सद अवस्था, त्याचे पण भेद आहेत, है ना. आता इथला कुठला बघतो आपण? सद अवस्थारूप उपशम बघतोय. सद अवस्था शब्द सांगतोय. सद अवस्था म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा. जसं एकावर एक गोळे ठेवले आहेत, क्रमपूर्वक येतात का नाही? मग इथला गोळा कॅन्सल झाला तर वरचे खाली येतील का नाही? सगळे सरकतील का नाही? हा सरकेल, तो सरकेल, तो सरकेल, किंवा वरचा कोणता म्हणेल मी अगोदर खाली येतो. कळलं का नाही? असं होऊ शकतं का नाही? म्हणून सांगितलं सगळ्यांना काय, तुम्ही जिथं आहात तिथंच थांबा. हा झाला सदवस्थारूप उपशम. आणि देशघातीचा उदय, तो तर येणारच होता. वर्तमानामध्ये उदय येणार होता का नाही? ह्याचा उदय येणार होता, हा नाही आला. आणि देशघातीचा तर उदय आहेच, है ना. ह्याचं नाव काय आहे? क्षम. पक्क झालं का? हां, परत एकदा, अजून एकदा. हां, वर्तमान समयातला सर्व घातीचा उदयाभावी क्षय, सत्तेमध्ये असलेल्यांचा उपशम आणि वर्तमान समयातला देशघातीचा उदय, त्याचं नाव काय आहे? पक्क झालं, है ना. मग हे क्षयक्षम आता इथं कर्मामध्ये घालायचं, है ना. 2 मिनिटात घेतो आणि जाऊया, है ना. आता कुठला आपण बघतो आहोत? क्षयक्षम सम्यक्त्व बघतोय का नाही? क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये, है ना, कुठल्या प्रकृती असणार आहेत आपल्याकडे? आता ह्या 7 प्रकृती असणार का नाही? ह्या 7, समजलं का नाही? ह्या 3 आणि ह्या 4, त्याची चर्चा झाली. आपण प्रथमोपशम सम्यक्त्व बघतो का नाही? द्वितीयोपशम बघत नाही आहे. त्यामुळे ह्या 7ची चर्चा असणार आहे. मग ह्या 7 मध्ये काय असणार सांगितलं? क्षयक्षम सम्यक्त्व आहे का नाही? ह्या 7 मध्ये उदय कशाचा असणार? बरोबर का नाही? ही देशघाती आहे का नाही? ही देशघाती आहे, है ना. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि अनंतारूपंथी 4 ह्या कशा आहेत? सर्व घाती आहेत. समजलं का? हां, मग 4, 5, 6 ह्या 6 प्रकृतींचा इथं काय असणार आहे, है ना. ह्या 6 प्रकृतींचा उदयाभावी क्षय. कळलं? सदवस्थारूप उपशम आणि सम्यक प्रकृतीचा उदय. सम्यक प्रकृती आणि बाकीच्या पण आहेत बरं का, म्हणजे अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संज्वलन, ते त्यांचा पण उदय आहे ना. चारित्र्य मोहच्या बाकीच्या हास्य रते ह्यांचा सगळ्यांचा पण उदय आहे. कळलं का नाही? हा ना. हे तेव्हा झालं क्षयक्षम सम्यक्त्व. जरा अवघडच गेला असेल, पण जरा अजून अभ्यास करा. उद्याच्याला परत एकदा सकाळी घटू. कळलं का नाही? काय काय झालं ते क्षयक्षम सम्यक्त्वामध्ये, समजलं का? हां हां,
सम्यक प्रकृतीचा उदय, बाकीच्या सहांचा उदयभावी क्षय आणि सद्वस्थारूप उपशम. समजलं का नाही? आहे ना. बस मग आता अजून काय घडलं ते विशेष रूपाने मी उद्याच्याला सांगतोच. ओम भो प्रभो.